येस. क्षितिज सोबत नाटक आणि पुन्हा त्याच्यासोबत आता येस. हा उत्तर हा चित्रपट करणं. येस. तो एक बॉन्डही तयार झाला आणि क्षितिजला माहिती होतं तुझे प्लस पॉइंट कुठे अभिनयाला आपण त्या गोष्टींमध्ये एक्सप्लोर करू शकतो. मला येस. वाटतं त्या गोष्टीची उत्तर करत असताना मदत झाली, की खूप, 2 खूप. कारण कोलॅबोरेशन. त्यांना नेहमी वाटत आलंय, की माझ्यामध्ये अनटॅप पोटेन्शियल आहे आणि त्यांना ते कसं टॅप करायचं हे त्यांना खूप छान प्रकारे कळलेलं आहे. त्यामुळे माझ्याकडनं काम कसं काढून घ्यायचं किंवा माझ्यातले पॉझिटिव्ह पॉइंट्स कसे हायलाइट करायचे हे त्यांना कळलेलं आहे. आणि कुठल्याही ॲक्टरला जेव्हा स्टार व्हायचं असतं, तेव्हा तो फक्त स्वतःच्या कर्तृत्वाने नाही होऊ शकत. खरंय. फक्त म्हणण्यापेक्षा तो स्वतःच्या कर्तृत्वाने नाहीच होऊ शकत. तुम्हाला प्रत्येक वर्षी 10 चार्मिंग चेहरे, ज्या गुड लुकिंग टॅलेंटेड लोक हं. तुम्हाला बघायला मिळतात प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये. पण त्यातले किती स्टार होतात? त्या स्टार्सना चांगले दिग्दर्शक आणि लेखक लाभणं खूप गरजेचं असतं. त्याशिवाय जोपर्यंत तो दिग्दर्शक आणि लेखक तुम्हाला एका एका पर्टिक्युलर नजरेने बघत नाही ना, एका पर्टिक्युलर स्टार स्पेसमध्ये बघत नाही ना, तोपर्यंत आय डोंट थिंक तुम्ही स्टार होऊ शकता. खरंय. त्यामुळे फिल्म मेकिंग हे माध्यमच दिग्दर्शकांचं आहे. म्हणजे कोणी कितीही तुम्हाला सांगितलं, की अरे काय म्हणतो, हा हे 4 सिनेमे चालले नाहीत. हं. कितीही हे केलं, ते केलं तरी आय डोंट थिंक ॲक्टर्सच्या हातात काही आहे. सगळं संपूर्ण इट इज अप टू द डायरेक्टर. इट इज देअर मीडियम. हं. त्यांच्या माध्यमातून तुम्ही प्रेझेंट होत असता. येस. हं. सो होप करायचं असतं, की बाबा कधीतरी आपल्यामधलं हार्डवर्क स्किल कोणीतरी कुठलातरी चांगला दिग्दर्शक ओळखेल आणि हं. आपल्याला ती संधी देईल.